मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले आणि कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार आता आपल्याला घेऊन जाणार आहेत एका पाळणा घरात. तिथे त्यांच्या सोबत आहेत भांडूपचा शशी कपूर, निखिल बने अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. अहो ऐका ना. हा बोल. मी ना जरा बाहेर जाऊन येते. आता कुठे चाललेस तू? पाळणा घर आहे ना स्वतःचं. मुलांना सोडून कुठे चाललीस तू? हो मुलं झोपली आहेत बघा ना. आणि तसंही दुपारी 1 ते 3 ना त्यांची झोपायची वेळ असते. नाही उठणार ते. मला जरा अर्जंटली सुलूला भेटून यायचं होतं. मला सुलू माझी. सुलू कोण? अच्छा, सुलू म्हणजे तीच का ग, जिच्या हातच्या आलूची भाजी खाऊन आपल्याला सुलूकच पुलू झालं होतं. आलूची भाजी खाऊन सुलू का पुलू झालं? नाही रे, सुरुवातीलाच असे असतील तर पुढे काय असेल? ती सुलू ना? अजून किती वेळा ऐकवणार आहात ते? हळू जरा हळू. हा तीच सुलू. अहो तिचे मिस्टर आहेत ना, ते बाथरूम मध्ये घसरून पडले आणि त्यांचं ते काय काय ते म्हणतात ना, ते लिंगामेंट का काय ते इंजुरी झाली. नक्की लागलंय कुठे मला सांग? पायाला. लिगामेंट म्हणतात त्याला बाळा. टिंब फार महत्वाचं असतं आयुष्यात, लक्षात ठेव. ह्या पुढे आयुष्यात लक्षात ठेव. तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं ते? काय तर मी जाऊन भेटून येते. मला वाटतं हे 3 वाजेपर्यंत तरी काही उठणार नाही. पण जर का कोणी उठलं ना तर जरा वेळ थोपटा. मी येते, पटकन येते. जाऊ. माझी पण ऑनलाईन मीटिंग आहे आता. हो ना, म्हणून आवरून घ्या. यो हे पिझ्झा देत नाही पॅरी. हो देणार. अरे कोणता ऑर्केस्ट्रा सुरू केलाय? अरे थांबा ना. हे बाळानो, दुपारी झोपता ना तुम्ही? रोज झोपायची वेळ आहे तुमची. चला झोपा. नाहीतर मग दुपारी बाहेर गौरव मोरा नावाचा राक्षस येईल. तो गौरव मोराचा राक्षस आला ना तर मी त्याला मारेन, मी त्याला चावेन, मी त्याला असं गळगळ पिळवेन आणि खाली टाकते आणि त्याच्या अंगावर आणि मग त्याचं बालदान असं उचलून खिडकीच्या बाहेर फेकून देईन. गौरव मोले राक्षस. बेटा, एका माणसाला टॉर्चर करायला केवढ्या व्हेरायटीज आहेत तुझ्याकडे. नाही बेटा, पण ज्या माणसावर नियतीनेच सूड गवलेला आहे त्याला वेगळं टॉर्चर करायची गरज आहे? नाही बेटा, आपण चांगली माणसं आहोत ना, आपण असं नाही करायचं. गौरव मोराची लायकी आहेच ती म्हणा, आपण तसं नाही वागायचं. आणि आता सगळ्यांनी झोपा, नाही तर मग शेजारी सिद्धू दादा आहे, त्याला सांगेन गायला. चला झोपा, मग सगळ्यांनी झोपा. काकू कुठे गेली? काय काकू कुठे गेली? बेवडा मारून आलेस की काय?
हे काय बेरिंग आहे बाळा तुझं? काकू कुठे गेली काय हे काय इलॉजिकल दाढीवालं बाळ. ए लोक खपवून घेतात म्हणून कोणताही रोल करतोस तू? ठामपणे गोस्वामी सरांना सांगता येत नाही करणार हा रोल मी नाही कर. ते नकोच बोलले होते तू जबरदस्ती केली. बर 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 चाल बर 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 झालंय बघा. काकू आहे, काकू बाहेर गेलेली आहे कळलं. आता काकू थोड्या वेळाने येणार आहे. काकू नाही ए गुडगुडीत हेमेश रेशमिया काय चाललंय तुझं? काकू गेली आहे ना. काय करते हे झालं वेळीस का तू? नाही 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 अगं हे धोबूल काय देतेस बाळा? तुझं वय बघ काय बघ बाई त्याला दे ए रडायचं नाही. ए बिभत्स बाळ कसं रे हा कसा बाळ आहे? हे बघ बेटा ए तुझा मित्र आहे की नाही? तो मित्र आहे की नाही? असं नाही करायचं. सॉरी म्हण त्याला. त्याला सॉरी म्हण विशू. विशू त्याला सॉरी म्हण. विशू फिरून इथेच येणार आहेस परत. सॉरी म्हण. सॉरी म्हण. रिसा नाही रिसा कुठून आणलायस? सॉरी म्हण गपचूप. सॉरी दत्तूच्या लग्नाची लहारी. बस झालं तुमचं. झोप खाली. अरे मला ऑनलाईन जायचं रे आता. माझी मीटिंग आहे ना रे. तुम्ही झोपाल तर मग मी मीटिंग करेन ना. मला मीटिंग आहे ना. मला भूकू लागली. आता अर्धा तासापूर्वी 2.5 टन भात खाल्लास ना ग तू. आता कुठून भूकू लागली तुला? अर्धा तास झाला. अर्धा तासापासून विशू उपायची काका मला भूकू लागली. मला काहीतरी खायला दे काका. नाही तर मी ह्याला खाईल काका. मी तुला हात खाऊन टाकेल. अरे काय येडीबिडी झाली असती का? काका ही अशीच आहे. ही रोज ना 10 टाइम जेवते. 10 टाइम. नाही काका ती 100 टाइम जेवते. मग दोघांनाही वाटतंय लहान बळ दिसतंय. आता जे करता 100 टन त्यांनी वाटतंय लहान बळ असं वाटतंय तुम्हाला? नाही काका काका माझी ताई बोलते ही विशू आहे ना विशू ही एखादी सुपीक जमीन पण एक्झॉस्ट करू शकते. एवढी डेंजर आहे. तुझ्या वयाला हा पण जाईल का रे? एक्झॉस्ट बिगझॉस्ट हा जातो तुझ्या वयाला पण? काका तुम्हीच लिहिलाय. बाबा चल रोज दुपारी तुम्ही झोपता की नाही मला सांगा बघू. आज का नाही झोपतात तुम्ही? काका गोष्ट ऐकल्याशिवाय मला झोपच लागत नाही गोगो. अरे गोष्ट थांबा. हे बाळ जर पुन्हा या मंचावर केलंस खूप मारेन. आतापर्यंत बिभत्स वाटत होता गलिच्छ बिभत्स असं वाटतंय ते. बरोबर तुम्हाला गोष्ट ऐकायची? गोष्ट ऐकायची मी सांगतो पण एका अटीवर. तिघांनी ह्या कोपऱ्यात बसायचं शांतपणे 15 मिनिटं. काकांचा व्हिडिओ कॉल आहे. एक मीटिंग आहे काकांची अर्जंट. ती मीटिंग झाली की मग मी तुम्हाला गोष्ट सांगणार. चालेल? चला आता मी मीटिंग सुरू करतोय. हा हे बापरे उशीरच झालाय. अरे बापरे. हा येस सर. गुड आफ्टरनून सर. थोडा उशीर झाला मला जरा. ठीक आहे आपण पॉइंटवर येऊया. येस सर. मला सांगा MSG इंडस्ट्रीज बरोबर मीटिंग फिक्स झाली का? त्यांच्या ऑर्डरचं काय झालं? येस मी MSG इंडस्ट्रीजनं मी फोन केला होता. मी ते बघतोच आहे. पण आपले जे नवीन प्रोजेक्ट्स आहेत ते सुद्धा मिस्टर दत्ता आपल्याला असं त्यांना सांगायचं आहे की अरे चड्डी पकड. डोका काय पकडतो? खाली चड्डी गेली ना. बिंडो कस करत आत्ता तू? व्हॉट? नाही मी बिंडोक म्हणालो मला? नाही तुम्हाला नाही. हे तुम्ही आत्ता बिंडोक म्हणालात मला. नाही मी बिंडोक म्हणालो पण दत्ताला म्हणालो. आमचा जो दत्तू आहे ना मुलगा आहे तो. हे बघा सर मुलगा आहे तो. त्याला आम्ही म्हणालो सर. हा ओके. तर मला असं म्हणायचं की पुढचे जे 3 क्वार्टर्स आहेत आपले तर त्या 3 क्वार्टर्सची आपली जी मीटिंग होणार आहे. व्हॉट नॉनसेन्स. चौगुले काय चाललंय? नाही मला हे टकल्या मुच्चड कोण चिडवतोय? नाही आणि सर. चौगुले तुमची बायको फ्रॉक घालून घरात का फिरते? नाही सर बायको नाही आहे सर. ही पाळणा घरातली मुलगी आहे लहान. विशू तिचं नाव.
असं आहे ती पाळणा घरातली मुलगी आहे तर. हा चौगुले आता तुमचे वडीलही चिडवतायत मागून मला. अरे नाही सर, वडील नाही आहेत सर. कानपट पडून ती वडील नाही आहेत सर. हा हे दत्तू आहे. मगाशी मी म्हणालो ना आमच्या पाळणा घरातला तो मुलगा आहे ते. दाढी आहे हो त्याला चौगुले. नाही हो बरोबर आहे, दाढी आहे पण दाढीवालं बाळ आहे ते. नाही चौगुले, मला वाटतं तुम्हाला ऑफिसच्या कामापेक्षा तुम्हाला पाळणाघर जास्त महत्वाचं नाही सर, नाही तुम्ही सर, तेच सांभाळा. नाही सर. गुड बाय. नाही ऐका माझं सर, ऐका. बाय बाय काका. काका बाय बाय. अक्कल नाही तुला, अक्कल नाही तुला, अक्कल नाही. तुझ्यामुळे नोकरी गेली असती आता माझी. अक्कल नाही तुला. मला मारलं. तुझी चावी कुठे मला दाखव. मला पिळायची आहे चावी तुझी. हे काय घाबरणं आहे तुझं? हे काय घाबरणं आहे? घाबरतो असं घाबर ना, लांब लांब कसं करतोस असं तू? हात सोड. नाही गोष्ट सांग, त्याशिवाय हात सोडणार नाही. अगं पण तू हात सोडलास तर मी गोष्ट सांगेल. आई पण हाताने कुठे गोष्ट सांगतात, गोष्ट तर तोंडाने सांगतात. काय जीप पकडणारच का आता? सोड हात सोड. ऐक ही कशी सांभाळते या मुलांना घरात. मी गोष्ट सांगतो पण एक अट आहे, सगळ्यांनी झोपायचं. ही अट आहे, कळलं? मला सांगा आता कोणती गोष्ट ऐकायची मला सांगा. मला खोकेमॉन आणि 3 तोंडात लागतात. हा मला कोल्हा आणि खरकुसा. आणि मला बबिता भाभी आणि तिचा चिंटू. अरे काय हे वय तुझं? काका कुठलं कोण बबिता भाभी? नाही काका, ते ग्राउंड फ्लोअरला राहतात ना त्या बबिता भाभी, तर त्यांच्या चिंटूला ऐकवत ना ती सँड्रेलाची गोष्ट. ती सँड्रेलाची गोष्ट ऐकव मला. सेंड्रेलाची असं नाही असं. तुझी शिंदेचा मुलकच आहे. तिचा शूज मी तोडणार आहे आणि काकाच्या डोक्यात मारणार आहे. बेटा सेंड्रेलाचा अपमान करताना काकांचं डोकं का बरं फोडायचं? मला काय कारण आहे का फोडायला मला सांग. माझा खोकेमॉन स्ट्रॉंग आहे, याचे कोणी नाहीयेत घाणे दे त्याचे. बघा मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे की नाही. असं नाही करायचं बाळा. हे बघ अगं गोष्ट ऐकायची की नाही. चल झोपा, सगळ्यांनी झोपा. एकच अट आहे, सगळ्यांनी झोपायचं. बस झोप. हा गोष्ट सांगणार. झोप. खोकेमॉनची गोष्ट सांगणार. तुझा खोकेमॉन गोष्ट सांगणार. हा मला कोल्हा. सांगणार. हा प्रत्येकाला. हो ग बाई, हो ग. मांडी झोप. हा मांडी. हा आता ऐका. हा एक असतो खोकेमॉन आणि तो आभाळात उडत असतो. आणि तो एकदा उडता उडता मागे वळून बघतो. आणि मागे वळून बघितल्यावर करकुचा. हो आलो. हा करकोचा असतो एक. हा करकोचा असतो आणि तो करकोचा असतो. तो कोल्ह्याला म्हणतो मी तुझ्या घरी जेवायला येऊ का? तर कोल्हा म्हणतो ये. आणि मग करकोचा कोल्ह्याच्या घरी जातो. सिंड्रेला आली. हा सिंड्रेला बाळा. मग सिंड्रेला असते. तिची आई आणि बहीण सावत्र असतात. तर तिचा रोज छळ करत असतात. आणि मग एक दिवस महालात एक राजपुत्र असतो. तो सगळ्यांना जेवायला बोलवतो. तर खोकेमॉन हा उडी मारतो खोकेमॉन आणि आगीच्या इकडे येतो. खूप मोठी आग लागलेली असते. आणि आग लागता लागता कोल्हा म्हणतो ये खीर घे. आणि खीर घेता घेता सिंड्रेला म्हणतोय की सिंड्रेला सांगते हे बाई माझं तर बूट तुटला. खोकेमॉन. सिंड्रेला म्हणते की हा राजा. आणि मग सिंड्रेला म्हणते मला कोल्ह्याशी लग्न करायचं. आणि मग कोल्हा आणि खोकेमॉन खीर प्यायला जातात. आणि कोल्हा सिंड्रेला कोल्ह्याला म्हणते की मला जायचंय तुझ्या घरी. करकोचा आहे करतो आणि खोकेमॉन करतो. आणि मग सिंड्रेला त्याला म्हणते झोपायचं. आणि मग सगळे मिळून हनीमूनला जातात. अरे काय झाका मारायला सिंड्रेला. अक्कल आहे का सिंड्रेला? अरे बूट सांभाळता येत नाही राजपुत्राबरोबर. अवकात आहे लग्न करायची त्याची. अक्कल आहे त्या सिंड्रेलाला. आणि त्या कोल्ह्याला कळत नाही. करकोचा आला तर खा त्याला. खीर कुठे देत बसतो. बापाचं राज्य
डोका फिरवू नका काका तू झोप काका तू झोप काका तू झोप पोकेमॉन उडा पोकेमॉन कोण आहेस तू? काका झोप नाव तुझं पेदराट आहे पोकेमॉन काका पोकेमॉन तू झोप काका तू झोप हमको क्या हमको ऐसा करता है क्या गाई काका झोपला गाई काका मेले काका मेले काका मेले हे थांब आपण चेक करूया काका मेले अरे काका जिवंत आहेत, काका बोलतात. सुपर डुपर हिट जोरदार टाळ्या वा 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 हा सरसिक सई काय म्हणशील? विशाखे कुठून म्हणजे तू तुझ्या पद्धतीने एखादी गोष्ट जेव्हा करून प्रेझेंट करतेस तेव्हा ती लार्जर दॅन लाईफ होते आणि या मंचावर ती जादू प्रत्येक वेळेला तू घडवून आणतेस याबद्दल तुझं खूप अभिनंदन. आय लव्ह यू. दत्तू आउटस्टँडिंग बने आज भी दिन बने खूप मजा आली. समीरदा तुझं काय करायचं म्हणजे शेवटी तू तिन्ही गोष्टी सांगताना जे काही झालं आणि जे काही तू द वे यू परफॉर्म्ड फॅन्टॅस्टिक खूप मजा आली सुंदर. सिद्धार्थ मी परफॉर्मन्स झाला जो उभा याच्यासाठी होतो कारण मला इथे उभं राहायचं होतं ना. बने सुपर यार. दत्तू काय आता तुझ्याबद्दल म्हणायचंय. तुझी एक वेगळी आयडेंटिटी होती जशी केसांची आयडेंटिटी घेऊन बसलाय आपला मित्र दाढीवालं बाळ. कमाल यार. आणि काय काय रिॲक्शन काढायला लागलास. तुलाच कळत असेल तर किती बहरतोयस तू या मंचावर. सुपर यार दत्तू क्या बात आहे यार. कमाल. विशाखा आणि समीर चौगुले तुमच्या दोघांबद्दल म्हणजे रंगमंचाची हुकूमत काय असते ना ती बघायची असेल ना तर या दोघांना नेहमी बघावं यार. ओव्हरऑल हा म्हणजे आउट ऑफ द स्टुडिओ आपण म्हणूया. आउट ऑफ स्टेडियम नाही आउट ऑफ द स्टुडिओ वाला परफॉर्मन्स होता. क्या बात आहे. सुपर बारदा. वा वा थँक्यू सो मच इतकं हसवल्याबद्दल. कमाल. मंडळी पंचेसची डिलिव्हरी करणारे विनोदवीर जेव्हा कुरिअर डिलिव्हरी करतात तेव्हा काय धमाल करतात हे दाखवायला तुमच्या समोर येत आहेत कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, खानदेश सपूत श्याम राजपूत अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. संप बेमुदत संप बेमुदत संप. तू काय संप बघायला आलायस? मी मरण बोलून मागणं बोल वाचाड्या. बोल. पंप तुझ्या आयशीच्या भावानं पंप ठेवलं नाही. संप आहे ना आता माझ्या मागून बोल. अरे आवाज कुणाचा? अरे त्याच्या पुढचा बोल. अरे तू नको बोलू. देव अक्कल वाटीत होता तेव्हा काय चेक वाटीत फिरत होतास काय तू? माझीच वाक्य काय रिपीट करतोस? संपाला आपण दोघं पण बसलेलं आहे ना. मग संप झाला पाहिजे आपल्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. मग बरोबर बोल. अरे आवाज कुणाचा? कामगारांचा. कोण कामगार? हो अरे आपण कामगार. काय करतो? अरे पगार वाढ आमच्या हक्काची कामगारांचा. काय आहे? नाही कुणाच्या बापाची हे लिहून आणि नाही आपल्याला पाठ होत नाही म्हणून ना. आलं. अरे नाही पगार वाढ आमच्या हक्काची घेतलीच पाहिजे. जाऊ दे साहेब आले. मॅडम हे काय चालू आहे? म्हाताऱ्याचा खेळ चालू आहे का? नाही सर हे आपल्याच ऑफिस मधले कुरिअर बॉयज आहेत. काय बोलता? पगार वाढ हवी आहे ना म्हणून ही नाटकं चालू आहेत त्यांची. सर तुम्ही लक्ष देऊ नका. काडीचंही काम करत नाहीत. युजलेस येते. सर तुम्ही प्लीज या. खबरदार तुम्ही पाऊल पुढे टाकाल तर
या बघा सर आमच्या जर तुम्ही मागण्या पूर्ण केल्या नाही ना तर आम्ही हित आत्मदहन करू. काय समजलं? अरे कोण म्हणतो देणार नाही? कामगारांची घेतल्याशिवाय राहणार नाही. कामगार संघटनेचा नाही कुणाच्या बापाची आत्मदहन करूया. आत्मदहन करूया. झोप तू झोप झोप झोप. जागते रहो. सर या तुम्ही या त्यांच्याकडे नका लक्ष देऊ प्लीज या जागते रहो. सर ही चिटिंग आहे. ही चिटिंग आहे. नाही कुणाच्या बापाची चिटिंग आहे. ही चिटिंग आहे. हो सर आम्ही तुमचं ना कंपनीचं ना मेहनती कर्मचारी आहोत. आमची थोडी तरी इज्जत ठेवा. मग आता फालतूपणा बंद करा आणि काय पाहिजे ते नीट सांगा. सर मी तुम्हाला म्हटलं ना यांच्या नादी नका लागू युजलेस आहेत ती माणसं युजलेस काय युजलेस? ह्याच कारणामुळे आम्ही आज संप पुकारलेला आहे. याच कारणांमुळे कुठल्या कारणांमुळे सर हा सांगा ह्या रशिका मॅडम आहेत ना बर बर आमच्याकडे बघत पण नाहीत. मग आम्हाला नेहमी हडतूड करतात. सर काही सांगता काही नाही ऐका सर सांगा सांगा. गेल्या महिन्यात मी ह्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. यांनी ऍक्सेप्ट केली नाही. काय विचारा काय संबंध काय काय संबंध? संबंध हा? हा आणि मॅडम मी तुम्हाला रोज गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज पाठवतो. तुम्ही मला साधी बदामवली पप्पी तरी पाठवली. पायाखाली आवाज काढेल ना तुझ्या? नाही सर सर सर, तुमचं ऐकून घ्या. सांगा. सर काय आहे मी रोज सकाळी ऑफिसला येतो. यांच्याकडे बघून गोड स्माइल देतो. पण ह्याने कधी अशी फ्लाइंग किस मला दिलेली आहे आतापर्यंत. सर हा माणूस माझ्या डोक्याचा तर मी नाही. यांच्या वयाचा विचार नाही, सर. करता मी गप्प हो. बसले नाही तर ह्याचे कान फोडले असते मी हो आता हो मॅडम हो मी रोज डिलिव्हरीला जाताना मला मिस यू दत्तू असं कधी बोलतात तुम्ही? अरे कोण आहेस तू? तुला काय बोलू? सर त्याला सांग कोण आहेस तू? नॉनसेन्स. तुम्ही दोघं लक्षात ठेवा तुम्ही साधे एम्प्लॉईज आहात हा इथले. हा, मी तुमची बॉस आहे. मी सांगेन तसं वागायचं. नाही बरोबर स्वतःच्या आहे. लायकीत राहायचं. नाही सर बरोबर आहे. पण गेल्याच महिन्यात आपल्या कंपनीची ना व्हॅलेंटाईन काहीतरी होती मीटिंग काहीतरी अॅनिव्हर्सरी होती. बरोबर आहे. तर मॅडमनी तिथं भाषण ठोकले हा, ऐका की मी जरी या कंपनीची बॉस असली तरी आपण सगळं हे खाऊ. काय समजलं? बरोबर आहे. हा तुमच्या ज्या काही मनात इच्छा असतील त्या तुम्ही माझ्याकडे शेअर करा. काय समजलं? हा तुम्हाला काय हवं नको तर मना सांगा मी तुम्हाला द्यायला तयार आहे. आय विल गेट दॅन आय शॅल असं काहीतरी इंग्रजीत बोलले. तर मला पुढचं काही कळलेलं नाही. काय समजलं? तुम्हाला कसं कळेल? नाही कळलं तेच बरं झालं. तुमची कुवतच नाहीये ना. कुवत आहे ना. मॅडम just relax. You don't have to worry. I'll handle this. Sir, please do something. I know Sir. how to tackle these morons. Sir, I'm just fed up of these people. Please do something, please. बघा कसे दोघं गुलुगुली बोलतायत. आपल्याशी असं कधी बोलतात काय? सर, मी मला मार- वाटतं या दोघांना झांगाट. काय बोलतात? मी यांना तोंड सांभाळून बोला तो नाही तर तुझी जीभ हासडून हातात येईन. सर Behave yourself, you bloody moron. हो हो मी दत्त मोरन हे प्रभाकर मोरन. माझं डोकं नका फिरवू आता. सर माझं डोकं फिरलं नाही नाही सर बापाचं ऐकत सर नाही. तुम्ही बॉस आहो. पण मला सांगा ना याला काय अर्थ आहे? याला काय अर्थ आहे मला सांगा ना आता सर. काय मग काय ते तो बोलतोय त्याला नाही अर्थ नाही आहे. मी माझं ऐकून घ्या ना. आम्ही संप पुकारलेला आहे उगाच नाही पुकारलेला आहे. मग? काय आहे, ह्या मॅडमने आमच्या बरोबर ना निदान 2 शब्द तरी गोड बोललं पाहिजे का नाही? हो नाही कसा आम्ही आता दिवसभर उन्हातानातून आम्ही डिलिव्हरी करायला जातो. आमची एनर्जी डाऊन होते. आम्ही संध्याकाळी आल्यानंतर ह्यानी आम्हाला म्हणजे अशी फ्लाइंग किस दिली तर आमची एनर्जी टिकून राहील ना सर. सर आता मी गप्प नाही बसणार हा. माझं डोकं सटकलंय. हा म्हातारा आहे ना हा अतिशहाणा आहे. मी मारेन ना तुला. मारी का तू कर्मचाऱ्याला मारील काय असं सर, माझं BP आहे तर मी याला- रिलॅक्स. सांगा त्यांचे काय प्रॉब्लेम आहे ते नेमकं सर सांगा मला. प्रॉब्लेम काय सर हे काडीचे काम करत मी आतापर्यंत गप्प होते. तुम्ही आत्ताच्या आता या दोघांना काढून टाका. काढतो. नक्की काढून टाकणार मी तुम्हाला. काढून टाका काय असाच नेहमी आमच्यावर अन्याय झालेला आहे. नाही कुणाच्या बापाची. साड्या सर ही यांची कामाची पद्धत प्रत्येक गोष्टीत चुका करत असतात सर. नाही, सर तुम्हाला सांगते यांच्यामुळे ना त्या बिचाऱ्या श्यामला काकू आहेत ना त्यांनी स्वतःचा व्यवसाय बंद केला सर. एक मिनिट या श्यामला काकू कोण? अहो त्या ना एक नव उद्योजिका आहेत. अच्छा, हा, त्यांनी बरं. स्वतःचा बिझनेस चालू केला होता फराळाचा. तर ही 2 बिंडोक माणसं ते पार्सल घेऊन जाता जाता अर्धा फराळ स्वतःच संपवायची. सर 4 लाडू असतील ना तर कस्टमर पर्यंत फक्त 2च लाडू पोहोचतात.
काय आहे? नाही, खोटं बोलतात मॅडम. मग खरं काय? नाही, खरं सांगा, नाही, खरं नाही, सांगा आम्ही काय फक्त 1.5 लाडू खात आहोत. 2.5 लाडू आम्ही पोहोचवतो तिकडे. हो. 1.5 लाडू. तुम्हाला लाज कशी वाटत नाही हे सांगता. आणि ते सगळं पॅक केलेलं असतं ना. नाही मग ते स्टॅपलर असतं त्याला सर. हा म्हणजे त्या पिना आहेत का नाही अशा नाजूकपणे आपण हाताने काढायच्या. ती भोकं मोठी दिसायला नाही पाहिजे. अच्छा. नाही तर आम्ही रंगी हात पकडले जाऊ का नाही काही म्हणजे अशा पिना काढायच्या अलगद त्यातलं सगळी वस्तू काढायच्या आणि खायच्या. पण ही पिना मारायची जबाबदारी मी ह्याच्याकडे देत नाही. हा का 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 मांग नाही हा मिळाल्यांना त्या लाडवाला स्टॅपलर मारला नव्हता. सगळं बेदानं चिराडलं होतं काय समजलं असं झालेलं होतं का नाही. मूर्ख लोक आहे ते. पाहिलं ना सर किती निर्लज्ज माणसं आहेत. वर तोंड करून सांगतायत सगळं. त्या श्यामल काकू आहेत ना बिचारे येऊन माझ्याजवळ ढसाढसा रडत होत्या सर. हो त्या श्यामल जरा हलवे आहेत ना त्यांच्या हाताला लय सवय आहे. त्यांचे बोट चाटाविषयी वाटतात काय माणूस आहे बघा. खूप मारीन ना. मागे पुढे बघणार नाही मी. पोस्ट वगैरे काहीच बघणार नाही. सरळ मारीन मी. नाही तसं हा नंतर हाताची बोट नाही राहणार मग तुमच्या. तसं नाही सर म्हणजे चाटायच्या गोष्टी करता. आपले कस्टमर आहेत सर. तुम्हाला लाज नाही वाटत का? लाज वाटत नाही का मोरे तुम्हाला? नाही कुणाच्या बापाची. याचं काय मदत? याचं काय मदत? ते आम्ही सर आम्ही ते काय झालं संप पुकारलेला आहे ना. हा तो घोषणा देतोय. आवाज वाढला की घोषणा देतो. घोषणा सगळ्या पाठ आहेत फक्त क्रम चुकलेला आहे त्याच्या बाकी काय नाही. अवघड आहे अवघड आहे. भयंकर भयंकर आहे सगळं. काय भयंकर माणूस आहे. भयंकर म्हणजे सर याने ना मला झोप नाही सर. म्हणजे रात्री दचकून जाग येते. आज हे काय नवीन चुका करतील उद्या जाऊन मला काय निस्तरायचं मला सुचतच नाही सर. सर हा कुरिअर द्यायला जातो ना लोकांचे हात बघतो आणि नको नको ते भविष्य सांगत बसतो. आता हे नवीन काय मोरे? ते माझं साईड टॅलेंट आहे साईड टॅलेंट. ते कसं मी म्हणजे कुरिअर यायला जातो ना तर कस्टमर असा हात पुढे करतात ना तर मी माझ्या चाणक्य नजरेनं त्यांच्या हातावरच्या रेषा बघून ना भविष्य सांगतो. काय आपल्याला जे ज्ञान असतं ना ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. उपयोग झाला पाहिजे. हो तुम्हाला सांगतो मॅडम तुमचा हात दाखव. मला नाही बघायचं माझं अहो बघा मी मला इंटरेस्ट नाही हो. पुढे बोला तुम्ही. ऐका नाही अहो ऐका तर द्या दाखवतो तुम्हाला. काय एवढं काय चांगलं दिसतं. काय कम्प्युटरची बटणं दाबताय? नाही ते भविष्य. मॅडम तुमच्या हातावरच्या रेषा सांगतायत. तुमच्या हाताखालचा जो कर्मचारी आहे त्याच्यावर तुम्ही नेहमी रागवत असता त्याच्यावर आज तुम्ही भालाल. माझा कंट्रोल जाईल. बोललो का नाही. अति केलं तुम्ही. सर तुमचा हात बघू. तुमचा पण भविष्य सांगतो मी. सांगा माझं सांगाच. आता काय टोचा मारताय? नाही टोचा नाही. तुमच्या हाताच्या रेषा सांगतायत आज तुमच्या वाट्याला पंच येईल असं काही वाटत नाही. तुमच्या सारख्या दळभद्र्यांना सांभाळायला मला नेमतात. मी काय पंच काढू? कुठून काढू पंच? सगळं आयुष्य सांभाळण्यात जातंय माझं. पण आता बस बस. आता कंपनी तुम्हाला सांभाळणार आहे. चाल नाही का सर? हा बघा तुम्ही आम्हाला जर कंपनीचा काढून टाकलं ना तर आम्ही आमरण उपोषण करू. पण आता उपोषण करायचंच. आपल्या ऑफिस मध्ये काही काठी बांबू काही आहे ह्याच्या डोक्यात मारायला? काही आहे का बांबू वगैरे काय? सर यांच्या डोक्यात मारायचं असेल ना मी हातोडी घेऊन येते. हातोडी घेऊन. कोणाला धमक्या देता काठीच्या आणि बांबूच्या? मला धमक्या देता ह्या कर्मचाऱ्याला? सोडा माझ्याकडे काय माहिती का तुम्हाला? काय? हे बघा लिंबू. हा साधं सुद्धा लिंबू नाही आहे. असा अंगावर काढलं ना त्याचं नव्हतं होऊन जाईल. काही समजलं? अरे तुझी हिम्मत कशी झाली माझ्या समोर लिंबू काढायची? लिंबू काढायची म्हणजे आता तुझा लिंबू आणि याचा अद्रक मी इथे ठेचणार आहे. लिंबू काढ. प्लॅटॉनिक आज तुम्ही आग लावली स्टेजला. फार मजा आली आणि खूप दिवसांनी लिंबू निघालं. वा 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 वा. दिल खुश हो गया. मला खूप दिवसांनी श्यामदादांनी मोरेंना उचललं ह्याचा खूप आनंद झाला. बघून खूप बरं वाटलं. रसिका मस्त. दत्तू आज तुझा दिवस आहे असं मला वाटतं. कारण धडाकेबाज परफॉर्मन्सेस प्रत्येक स्किटमध्ये तू देतोयस आणि बघून मला फार आनंद होतोय. आमच्या डोळ्यासमोर तू आणि बने इव्हॉल्व्ह होताना आम्हाला दिसत आहेत आणि त्याचा खूप अभिमानही वाटतोय. मस्त. क्या बात है.